नमस्कार मंडळी, मी भावेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही पोचलो दिल्लीला आणि दुपारच्या 11 वाजले सकाळचे आणि ते पावसाचं काही निशाण नाही आहे, तर ऊनच आहे नुसतं. आणि हा वैतागला आहे बसून बसून. हे मीरा भाईंदरच वाटतं, हा दिल्ली नाही वाटत आहे, हा मीरा भाईंदर वाटतं. आता बघू आम्ही ट्रेन काय असेल सीन. एवढं गरम होतं ना दिल्लीला. काय बोलतो भाई, गरम होतं का तुला? मग आता 18 थंडी वाजत तुला. चला इथे लॉन्च ॲक्सेस भेटला आहे आम्हाला. आमची 3ची ट्रेन आहे ना, 3 तास काय करणार इकडे. आता लॉन्चमध्ये जातो आम्ही जरा. बाकीचे लोक लॉन्च ॲक्सेसमध्ये आहेत आणि आम्हाला आता 3-4 तास बसायचंच आहे ट्रेनमध्ये, म्हणजे इथे स्टेशनला. तर मग आम्ही विचार करतो आहे की जरा दिल्ली फिरून येऊ. त्यासाठी मी बाहेर निघलो आता. जरा बार्गेनिंग चालू आहे रिक्षावाल्यांसोबत. आम्ही आता मंदिरात चाललो आहे कोणत्या तरी, मला नाही माहिती मंदिरात कुठल्या. पॅन्ट घालायला सांगितली, चड्डीवरतीच पॅन्ट घातली. आता बघू कुठे जायचं आहे. इथं खूप ऊन आहे दिल्लीला. पाण्याची बाटली सोबतच घेऊन ठेवले, थंड पाण्याची बाटली. नया दिल्ली. बार्गेनिंग केले. किती रुपये मामा? सौदा तुटला 1600 रुपये. 1600 रुपये. 400 रुपये बोलत होता. 400 रुपये पर पर्सन बोलत होतं. एवढं एक्सपेन्सिव्ह आहे खूप दिल्ली. खडे खडे लूटमार आहे. कसं आहे माहिती आहे का, आपल्या मुंबईची लोक पण यांची लूटमार करतात, तसे हे लोक आपली लूटमार करतात. त्याला काहीच करू शकत नाही आपण. चला गाडी अपना भाई चलाएगा. गाडी भाई चलाएगा. एडजस्ट करा रे मामा, एडजस्ट करा. गाड़ी अपना भाई चलाएगा. हाँ भाई चलो. ये सेम है मुंबई सर्कस है दिल्ली. भाई अपने को इधर से निकलने में टाइम लगेगा क्या ज्यादा? नहीं सर, बत्ती पार करेंगे उसके बाद खाली है. बत्ती सिग्नल नाही, बत्ती सिग्नलला बत्ती बोलतात. देवदा मला ही रिक्षा चालवायची, ही सायकल. हिम्मत कर असं बोलत होता ना चावून. आणि हा दिल्लीचा बस वही तो मांगते हैं हमको. मेट्रोचं स्टेशनचं नाव अक्षरधाम. अक्षरधामच आहे ना. अरे अक्षरधाम. अक्षरधाम पोचलो अक्षरधाम. अर्धा तास लागला. एक तर होईल. आता आपण इकडे चाललोय अक्षरधाम. दिसणारच नाही. अरे पण कसला वाटतं बघ ना. काय करते ते खाली आहे की आले ना, आपल्याला काय फिरायचं आहे. बघायचं आहे अक्षरधाम मध्ये पोचलो आम्ही आता. बाकीचे कोण नाही आले, आम्ही चालू आहे. आम्हाला दर्शन करायची इच्छा होती. मंदिर तर मोठं आहे. हा काढतो. आम्ही ते एवढे जण चालू आहे आम्ही. एवढे लोक आलोय आम्ही आता. जय बोले. आता जाऊ पाया पडायला. ऊन खूप आहे यार, इथं पाऊस नाही आहे. आम्ही सगळे गरम कपडे घेतलेत मी, आणि इथं पाऊसच नाही आहे. ऊन खूप आहे ना. बरं आपण जाड कपडे आणलेत सगळे. तिथे असेल थंडी, पण इकडे ऊन आहे. आणि आता आमची किती वाजता ट्रेन आहे पप्पा? 2 वाजताची ट्रेन आहे. म्हणजे 2 वाजता येणार, 3ची ट्रेन आहे. तोपर्यंत आम्ही पोचलो पाहिजे, कारण इथं ना प्रत्येक टनला 1-1 किलोमीटरला इथे ना हे आहे, सिग्नल आहे. आणि ट्रॅफिकची लागते भाई कडक एकदम. मंदिर बघा. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. आता जेवढं शूट करता येईल तेवढं करेन मी, बिकॉज आतमध्ये इथं कॅमेरा बिमेरा काहीच अलाउड नाही आहे. तर आता आम्ही जातो. हे कॅमेरा बिमेरा मोबाईल ठेवले जमा करतो. कोण आहे? लॉकर घेतो. लॉकरमध्ये सगळं टाकायला लागेल ना. चला भेटूया आम्ही आता. दर्शन घेऊन स्टेशनला जायचं आहे. अजून काय नाही, फिरायचेच काम आहेत फक्त. आता टोपी बिपी नाही घातली, जरा हेअरफॉल होईल ना म्हणून टोपी नाही घातली. चला तर चला, दर्शन आमचं झालं आहे आता. आमचे फोन कॅमेरे सर्व भेटले आम्हाला. आता जरा फोटोशूट करतो, थोडा फोटो काढतो आणि टॅक्सीवाल्याला बोलवतो पटकन. गेटच्या बाहेरच जाऊ. मामा इथे आहे ना, इथून जरा फोटो काढतो आणि मग निघतो आम्ही. काय आलं पप्पा? पप्पांनी तिथे एक कांड काय केला
इथं मोबाईल अलाउड आहेत. पप्पांनी चार्जर पण अलाउड होतं. चार्जर पप्पांनी बॅगेतच ठेवला आणि तसे झाले आणि आम्हाला दर्शन भेटलं नसतं. तर आता इथे पोचलो आहे राजघाट. आमच्याकडे कुल मिला के 2 तास आहेत. त्या 2 तासामध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो आहे काय सांगू आता तुम्हाला. आणि ते पण केवढं घाईमध्ये. विकायला आहे टोपी बिपी आहे. हे पोपट पाहिजे का? पोपट आहे तिकडे. हे पोपट पाहिजे का? बाय. ॲक्च्युली आज तर काय वाटणार नाही. काल आणि आज काय वाटलं नाही. आमची हवा टाईट होईल ती उद्यापासून. ॲक्च्युली उद्या आम्ही शिवखोडीला जाणार आहे. म्हणजे आज रात्री 11 वाजता कटराला पोचू आम्ही रात्री. मग तिथून हॉटेल बुक असतीलच त्यांचे मामासांचे ओळखीवरून. आणि मग सकाळी काहीतरी आम्ही लवकरच निघू ट्रॅक करण्यासाठी शिवखोडी दर्शनाला. आणि मग तिथून निघून झालं का मग अमरनाथ यात्रेची सुरुवात होईल. आपल्या मेन ब्लॉकची पण सुरुवात होईल तेव्हा. आता हे सध्या तर असंच फिरायचं आहे. बघा जरा झाडं मस्त आहेत पण इथं पूर्ण ग्रीनरी आहे. पण ऊन जाम आहे. पावसाचा निशाणा नाही पूर्ण. बाकी सगळे येत आहेत. ग्रुप खूप मोठा आहे. अर्धे लोक ट्रेनमध्येच तिकडे स्टेशनला थांबलेत. आमच्या अंगात बोलत नाही का बॅक बेंचर खोड जास्त असते ज्याच्या अंगात. ते आमची ही खोड आहे ही. आम्ही फिरायला आलो. आमच्या बॅगी बिगी सगळ्या तिकडेच आहे स्टेशनला लॉन्जमध्ये. तर बघू आता काय असेल ते. एंट्रन्स काय गार्डन आहे काय काय आहे? हां 3 दिवस. महात्मा गांधीजी कुठला घाट आहे हो? राजघाट. तर आता आपण आलो आहे राजघाटमध्ये. समाधी आहे इथे कोणाची? गांधीजींची. कॅमेरामॅन ती कधीच नसते काढायची. दाखव ना. हे आपलं महापुरुष आहेत ना. सगळ्यांचं काढूया ना. पोचलो आता आम्ही फायनली स्टेशनला. आता 2ची ट्रेन आहे आणि आम्ही पोचलो आहे 1:45ला. 15 मिनटं बाकी आहेत फक्त ट्रेन यायला. 3ला निघणार आहे. टेन्शन तर नाही पण आम्ही जेवलो नाही ना सकाळपासून. भूक पण लागले. मग आता लॉन्जमध्ये बघतो काय असेल जेवायला. चला आता आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं इथं खायला चांगलं भेटते. बघू आता इथं खातो जरा गरम. बाबा इथं टोपी घ्यायला पाहिजे होती मी. टोपी नाही घेतली ती चुकी केली. कुठे आहे मामा? येत आहेत ना? चला आले सगळे आले. जेवू आता यार. जेवायला बसलो. बरं झालं ऑर्डर आली नाही आमची. आमची ट्रेन आले तर आता आम्ही रिटर्न निघालो. भाई गाड्या बघून चाल बाबा. नाही दिल्ली ट्रेन नाही आले. आपले जो आपण रूम घेतला आहे ना रूमसाठी पैसे भरले आहे. हां त्याचा टाईम संपलेला. अच्छा. जो आम्ही लॉन्च घेतलेला ना त्याचा टायमिंग संपला ना. त्यांनी कॉल केला म्हणून आम्ही आता बॅगा घ्यायला चाललो आहे. बॉस भडकलेत. चलो करतो शूट नंतर. चलो फोटो दाखवतो. अजून ट्रेन नाही आली. उगाच घाई केली आम्ही. मित्रांनो आमची ट्रेन आले वंदे भारत. आता ही वंदे भारत ट्रेन आम्ही पकडणार आहे. आणि बुक तर चांगला आहे. आताच झाले ना. नवीन स्टार्ट झाले वंदे भारत म्हणून आहे. न्यू दिल्लीपासून कटरापर्यंत असणारी ट्रेन आले. उगाच आम्ही लवकर आलो. मस्त फिरत होतो. काय नाही आता ही आले. आता बघू कितीला निघणार आहे. चांगली वाटते. तर आता जाऊ आपल्या बोगीमध्ये. किती नंबर आहे ते पण नाही माहिती आम्हाला. वैतागलास ना?
जाम ऊन आहे यार, वैतागणार माणूस. डोकं दुखायला लागलं. आता जरा ना तोंड धुतो, हातपाय धुतो जरासा. इथं तर हाय पाण्याचा बघतो, बॅगी ठेवतो आणि येतो तोंड धुवायला. ट्रेन तर मस्त आहे, पण नवीन आहे ना म्हणून काही वाटत नाही आता. तर भेटूया आपण नंतर. आमचा डब्बा मेन इंजिन जवळच आहे, 18 नंबर. इथून स्टार्ट होतो, ट्रेन तिथेच आहे. सो झटके नाही लागणार आम्हाला. काल जाम झटके लागत होते ॲक्च्युली. आता बघूया कसं काय. माझा अवतार बघा, घाम. हे घाम आहे, हा घाम. तर हातपाय धुतो जरा. तर ट्रेन तर थांबली आमची. ते साफसफाई चालू आहे ट्रेनमध्ये. हातपाय धुतले, तोंड जरा धुतलं ना, एवढं बरं वाटलं ना आता मला. आणि ट्रेन निघायला जाम टाईम आहे अजून. तर माझे पप्पा बॅगेला ते हे लावतात. एवढी लुटमार आहे ना पण इथे, खरं सांगतो मित्रांनो, जाम लुटमार आहे इकडे. ते ट्रेनचं आपलं बॅगेची जी चाक असते ना, ती फक्त 250 रुपयाला एक आहे, म्हणजे 500 रुपयाला एक पेअर आहे. खडे लुटमार चालू आहे भाई, बाकी काय नाही आहे. आणि ट्रेन बघा, ही चालले UPला आणि ही चालले कटराला. आता ही आम्ही जी चाललो आहे कटराला, त्याच्यामध्ये जास्त गर्दी असेल, कारण हा वैष्णोदेवीला जास्त थांबणार आहेत ना लोक. सो ती ट्रेन असेल. ही निघाली UPची ट्रेन. टाटा बाय बाय UPवालो. आणि ही स्लीपर नाही आहे ॲक्च्युली, ही सिटिंगमध्ये आहे. आता बघू काय आहे सिटिंगमध्ये, काय अरेंजमेंट आहे की नाही. आणि आज जरा दुपारचा टाईम आहे, तर नजारे बघायला भेटतील का नाही ते पण नाही माहिती मला. झाल्यात आमचे व्हील्स लागले. आम्ही 4च लागले. आता ती खेचायची गरज नाही, अशी सरळच झाली. क्या भाई आपका नाम क्या है? सूरज कुमार. सूरज. चल झालं, त्याने पण लावलं आहे आता. पण अजून काय साफसफाई झाली नाही वाटतं ट्रेनची. असंच थांबायला लागेल. जाम ऊन आहे इथं दिल्लीला, येऊ नका बाबा. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स इन वंदे भारत. कसं वाटतंय? एक नंबर. चला, अशी सिटिंग असणार आणि खायची सोय. हा मामा, कसं वाटतं? चला, तर सामान ठेवायला असं आहे आणि बसायला असं आहे. आता पूर्ण किती आपल्याला 8-9 तास इथंच काढायचे. चला, आता ही व्हिडिओ अपलोडला लावली आहे आणि जस्ट आलो आहे आम्ही. आणि पाणी, थँक्यू. याची बाटल्या. झोपलेलो होतो. स्नॅक्स आला मला. फ्रुटी तेच आहे सगळ्यांना. हे माझ्या काही कामाचं नाही. चाय, बिस्किट, हे काय स्नॅक्ससाठी काहीतरी आहे. हे कामाचं आहे. अजून काय आलं तर मग शूट करेन मी. हे झोप पूर्ण नाही झाली म्हणून मी झोपतो जरा. गाईज या कॉफी प्यायला. मी तर नाही पित, मला ते आवडत नाही चाय बी कॉफी काय. या तुम्ही प्यायला. आमचे साहेब पित आहेत कॉफी. यांना इम्पॉर्टंट माणसं आहे ती दोघं. आयुष्यात काय केलं आहे, इम्पॉर्टंट माणसं आहेत कॉफी पित आहेत. आयुष्यात एकच केलं आहे, कॉफी पिले. वंदे भारतची इन्स्टंट कॉफी. गरम पाणी और कॉफी. काय कितीला आहे हे? काय माहिती. 20 रुपये जायचे ग्लास भेटते. ह्याला बघ, ह्याला ग्लास बरोबर नाही भेटला. पटापट पी आता. चाय पिलो फ्रेंड्स. ठीक आहे. ठीक आहे.
ठीक आहे चला मग तुम्ही एन्जॉय करा, जरा पाणी जरा कमी मी पण एन्जॉय करतो. माझे काय हाल झाले मलाच माहिती आहे. ते झोपच नाही पूर्ण झाली आणि इथे आजारी पडायची लक्षण असतं. समजलं काय, झोप पूर्ण नाही झाल्यावर आजारी पडायचे लक्षणं असतात. आता झोपतो चला. सारखं उठवताना डिस्टर्ब करतात, मला राग येतो जास्त. 5-5 मिनिटाला येतात खायला वगैरे सगळं, त्याच्यामुळे काय होणार. हा हे आहे की 5-5 मिनिटाला नाश्ता येतोय, सर्व खायला काय येते ना, त्यामुळे डिस्टर्ब होतं जरासा. ठीक आहे, पण वंदे भारतची सर्विस चांगली आहे वंदे भारतची. तर ते इथं असं विकायला पण येतं. मी घेतलं आहे, मला जरा भूक लागली. रबडी घेतले, स्निकर घेतले. लुटमार तर सगळीकडेच आहे, पण ठीक आहे. 70 रुपये 35 रुपये. भूक लागले जराशी खातो मी आणि व्हिडिओ अपलोडला लावतो. आता फिरणं कमी आणि एडिट जास्त झालं माझं. हां फिरायचं कमी झालं आणि एडिटिंग जास्त झाले माझे. जिथं जाऊ तिथं एडिट करतात. किरण मामा पण तेच घेतले. रबडी बेस्ट आहे एकदम चांगली आहे? अनंत लोईचे कल्याण अनंत लोई. मामा तुम्ही पण तेच घेतले? हो एकदम मस्त आहे. मी पण घेतले तेच घेतले. आता खातो जरा, एडिट पण करतो आणि अपलोडचा टायमिंग 8चा लावतो मी, 7चा नाही लावत आहे कारण इथं नेटवर्कच नाही आहे. सो आता बघूया, सनसेट झाला तर थोडासा सनसेटचा व्ह्यू पण घेऊ आणि बघू मग पुढे काय खायला काय येणार असेल. इथं चालूच आहे, म्हणजे कंटिन्यू चालूच आहे, काय ना काय तरी वन साईड एकदम खायला आहे. हां कुठे अंबालाला पोचलो आहे आता आम्ही. बाहेर तर लुधियाना पंजाब द सिटी सिद्धू मोसेवाला काली छोटू मोठू काली. या दोघांनी ना वन साईड मला ना परेशान केले भाई, झोपून दिलं नाही. त्यांची बडबडच चालू आहे. लक्षात ठेवा, बदला मी पण घेणार, एवढं लक्षात ठेवा. काय मी पण बदला घेईन. या दोघांनी ना एवढी बडबड चालू आहे ना भाई, 2 भावांची. काय माहिती कुठल्या वर्षाचं काय बोलताय ते. बघू आता, भेटूया आपण थोडं वेळ. हां 8 वाजलेत आणि आमचा खाना आलेला आहे. वाढतोय तो सगळ्यांना, कॅमेरा खराब. आता हात धुवून येतो आम्ही पण. जाम लवकर आले रे पण जेवण. 8 नाही वाजले अजून. 8 वाजायला अजून 10 मिनटं बाकी आहेत. 8 वाजायला अजून 10 मिनटं बाकी आहेत आणि जेवण आलं आमचं. आणि अपलोड काय झाले नाही अजून व्हिडिओ. मी 4 वाजल्यापासून लावले अपलोडला. इथं नेटवर्क इश्यू जास्त आहे. नेटवर्क इश्यू जास्त असल्यामुळे इथे ना मला वाटत नाही व्हिडिओज लवकर येतील. तरी मी 8चा टायमिंग टाकला. बघू आता, 10 मिनटं वेट करायचं आहे अजून. काय नाही असंच फिरायला आलो आहे. तुम्ही जावा ना. काहीच पप्पाला बाथरूम आलं आहे आणि तो शोधतोय. आणि इथे एकच बाथरूम आहे आमच्या बोगीमध्ये. पुढच्या बोगीमध्ये 2 आहेत म्हणून पप्पा तिकडे चालले. आणि इथं प्रिपरेशन होतं वाटतं. हे इथून होतं ते सगळं. फ्राईड काय आहे, फ्राईड पनीर. जा मी थांबतो जरा, टाईमपास करतो थोडंसं. आम्ही टाईमपास करतो, असंच फिरायचं काम करतो. कारण एकाच जागेवर बसून किती बसणार. एका जागेवर माणूस किती बसू शकतो. जास्तीत जास्त 2 तास 3 तास 4 तास. बाय आता आम्हाला झाले तिथं 6-7 तास झाले. आता गेलं संपला, पंक्चर झालो आता बसून मतलब ना, आता उभं राहायचं आहे. आता आज आम्ही पोहोचणार कटराला रात्री 11 वाजता. आणि मग कटरावरनं उद्या सकाळी 5 नाही तर 4:30 वाजता आम्ही जाणार शिवकोडीला. आता फूड रिव्ह्यू करूया. डाल बघूया. डाल लोक बोलतात ट्रेनची डाल एकदम पातळ असते.
इथे एकदम गाडी आहे. खाऊनच समजेल असं नाही तुम्हाला. हे पनीरचे किती तुकडे दिलेत? 1 2 3 4 5 6 7 8 तुकडे पनीरचे. ग्रेव्ही पण ठीक आहे. आज आपण करणार आहे फूड टेस्टिंग बेब्स. माझ्या भातात काजू का नाही दिला? कंप्लेंट करू का यांच्यामध्ये? आणि हे काय आहे? बटाटाचं आहे का नक्की काय आहे? कडक कडक आहे. चला खाऊन बघूया आपण कसं आहे. पहिला डाल ट्राय करू आपण. डाल ठीक आहे. ठीक आहे. आणि भाजी बघू. भाजी बघू. थोडी गोड आहे. टँगी असेल टँगी. लोक जेवून झाली आणि आम्ही जेवायला चालू केलं. लोक जेवून झाले, आम्ही टाईमपास करायला गेलो. ठीक आहे. ट्रेनचं जेवण आहे शेवटी. 5 स्टार सारखी सर्व्हिस तर नाही भेटणार, पण ठीक आहे नाही का. पोट भरण्यासारखं तर आहे. माझं अजून जेवण पण संपलं नाही. मला आईस्क्रीम पण आली. आमचं जेवण संपलं. अमोल आईस्क्रीम अमूल शेटची आहे, कल्याणहून आणलेली आहे. ओके, कल्याण वर्षी आलेली. कसं आहे? अरे दही नाही, आईस्क्रीम कैसा आहे? आज कल्याणवरनं आणलेली आईस्क्रीम आहे. अमूल किरण मामाने एक्सपोर्ट केलेली आहे. अमूल शेटची आईस्क्रीम आहे, कल्याण फ्रॉम कल्याण. जेवायला चला आता खातो आईस्क्रीम. हे संपत नाही आईस्क्रीम कुठून. 5 minutes later. फायनली आम्ही पोचलो 12 वाजता. जरा ट्रेन लेट आहे, 1 तास लेट आहे ट्रेन. आणि इथे वैष्णोदेवीला पाऊस पडतोय. काय आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. आता तर डायरेक्ट हॉटेलला जायचं आहे. हॉटेलला जाऊन मग एडिट करायला बसायचं आणि सकाळी लगेच निघायचं आहे. तर चला आता इथे गर्दी लागेल चेक पॉईंटसाठी. इथे बॅगी चेक होतील आमच्या, मग आमची एंट्री होईल. खूप टाईम लागेल. चला भेटूया आता डायरेक्ट आता ब्लॉगच एंड करतो. डायरेक्ट भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्येच. तर इथपर्यंत जर बघितलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, सी यू, गुड नाईट.